नमस्कार रसिक श्रोते हो, मी ज्योती वाटवे. आजच्या या प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी असे मला वाटते या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. आजच्या सोहळ्यासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत ख्यातमान ज्येष्ठ पत्रकार व संगीत समीक्षक श्री मुकुंद संगोराम सर. पुस्तकाच्या अनावरणासाठी खास पाहुणे म्हणून सौ आदिती संगोराम, सौ निवेदिता मेहेंदळे आणि श्री प्रतापराजे यांना आमंत्रित केलं आहे. आपल्या सर्वांना दीप प्रज्वलनासाठी मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. आत्तापर्यंत माधवीताई या सुखद धक्क्यातून जर नक्कीच सावरले असतील असं मला वाटतंय, तर उत्सव मूर्तीलाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. आजच्या सोहळ्याचा शुभारंभ आपण मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलने करूया. दीप तेजाचा, दीप तेजाचा, दीप सौभाग्याचा, दीप तेजाचा, दीप सौभाग्याचा, साक्षी ठरो या शुभ कार्याचा. तेजोमय या वातीने, तेजोमय या वातीने प्रज्वलित व्हावा सोहळा प्रकाशनाचा. दीपज्योती उजळल्याने किती प्रसन्न वाटते आणि मनाला अधिकच उत्साहित झाल्यासारखं वाटायला लागले. सर्व मान्यवरांना मी आसनस्थ होण्याची विनंती करते. आजच्या या सोहळ्याचं गुपित आता उलगडलेलं आहे. दोन सख्यांनी च्या दिव्यत्वाची प्रचिती आज आपण सगळ्यांनीच घेतलेली आहे. मी 4 ओळी लिहिलेल्या आहेत. त्याचं कवितेचं नाव आहे सखीने दिव्य असे केले. झोकदार नाव माधवीराजे, झोकदार नाव माधवीराजे, मधाळ रसाळ जिची वाणी असे, मधाळ रसाळ जिची वाणी असे. संवेदनशीलता मनाची रुचे, संवेदनशीलता मनाची रुचे, प्रगल्भ लेखणीचे विचार साचे, प्रगल्भ लेखणीचे विचार साचे. गुंफिते लीलया सुविचार पंक्ती, गुंफिते लीलया सुविचार पंक्ती. चिंतन मननाची बैठक तयाची, चिंतन मननाची बैठक तयाची. सवय जडली आम्हा, सवय जडली आम्हा अंतर्मुख होण्याची. काय वानू अधीरता, काय वानू अधीरता रोजच्या स्टेटस वाचण्याची. नितांत सुंदर लेखन शैली, नितांत सुंदर लेखन शैली जणू माला मौक्तिकाची. सखीने जाणली मौलिकता याची, सखीने जाणली मौलिकता याची. अचंबित केले संकलित करून. प्रकाशनाच्या या सुमंगल क्षणी उपस्थिती लाभली मान्यवरांची, प्रकाशनाच्या या सुमंगल क्षणी उपस्थित लाभली मान्यवरांची. अहो भाग्य आपुले, अहो भाग्य आपुले पाहणार आज, अहो भाग्य आपुले पाहणार आज पूर्तता या अनुपम्य सोहळ्याची. आता प्रकाशन समारंभापूर्वी मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची प्रथम ओळख करून देते. सर्वप्रथम आजचे प्रमुख पाहुणे श्री मुकुंद संगोराम सरांच्या कार्यप्रणालीची माहिती करून घेऊया. मुकुंद सरांचं शिक्षण BCom BJ, पत्रकारितेच्या क्षेत्रात 50 वर्ष कार्यरत, लोकसत्तामध्ये मुख्य वार्ताहर, शहर संपादक, उपनिवासी संपादक, निवासी संपादक या पदांवर काम केल्यानंतर सहाय्यक संपादक म्हणून निवृत्त झाले. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या
आर्य संगीत प्रचारक मंडळाचे ते सचिव, राष्ट्रीय शिक्षण मंडळ या संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य, स्थानिक राजकारणाबरोबरच राज्य व देश पातळीवरील राजकारणाचा सखोल अभ्यास, स्वरायन, रुजुवात, राग दरबारी, लोकजागर व स्वरावकाश या सदरांचे लेखन, नागरी प्रश्नांवर सातत्याने लेखन, संस्कृती व संगीत हे विशेष आवडीचे विषय आणि विविध देशांना त्यानुसार त्यांनी भेटी दिल्या आहेत. माध्यम रत्न पुरस्कार व म्युझिक सर्कलतर्फे मीडिया अवॉर्डसाठी त्यांची निवड झाली. ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय नरूभाऊ लिमये पुरस्कारानेही ते सन्मानित आहेत. महाराष्ट्र संपादक परिषदेचा बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार त्यांना जाहीर झाला. मुंबई मराठी पत्रकार संघाचा 2 वेळा त्यांना पुरस्कार प्राप्त झालाय. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मास्टर कृष्णराव फुलंबिकर पुरस्कार त्यांनी मिळवलेला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. दादर माटुंगा सर्कलच्या संगीत समीक्षक म्हणूनही पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. आजकाल समेपासून समेपर्यंत व पंडित भीमसेन जोशी यांच्यावरील ख्यालिया, सूरश्रेष्ठ आणि स्वरायन ही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. आता मी ओळख करून देते आदितीताई संगोराम यांची. सेंट्रल बँकेतून ऑफिसर ह्या पदावर कार्यरत असताना त्या निवृत्त झाल्या. पण त्यानंतर गप्प न बसता आपलं लक्ष भरतकामावरती केंद्रित केलं. त्यातूनच व्यवसाय म्हणून व छंद म्हणूनही साडी, ड्रेस मटेरियल हे ऑर्डरप्रमाणे त्या भरतकाम करून देण्यास त्यांनी सुरुवात केली. साहित्य, कला व संगीत या विषयातही त्यांची रुची असल्याने त्या अनुषंगाने त्या वाचन करत राहतात. आता मी ओळख करून देणार आहे निवेदिताताईंची. संध्याताईंची शाळेपासूनची मैत्रीण. यांची ओळख चकित करण्यासारखीच आहे. एक विद्यमान व्यक्तिमत्व, संस्कृत भाषेवरती प्रभुत्व, रेणुका स्वरूप शाळेत गेली 3 वर्ष म्युझिक टीचर, 30 वर्ष म्युझिक टीचर म्हणून कार्यरत आहेत. आय एम सॉरी. संस्कृतमध्ये नाट्यलेखन व मुलांकडून त्याचं सादरीकरण अतिशय व्यवस्थितपणे त्या करून घेतात. शाळेच्या बँड पथकात त्यांचा सिंहाचा वाटा असतो. पण इथे हे संपत नाही बरं का. उत्तम तबला, पखवाज व ढोलकी वादक म्हणून त्या प्रसिद्ध आहेतच. कित्येक वर्ष स्वर शारदेच्या संमेलनात कायम आम्हाला त्यांचीच साथ मिळते. याहूनही जागतिक कीर्तीच्या कीर्तनकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे. जरा थांबते आणि सांगते, मधुमती प्रकाशनाच्या म्हणजे आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत त्याच्या त्या सर्व आहेत. आता ओळख करून देते उत्सव मूर्तींचे पतिराज प्रताप राजे यांची. बजाज कंपनीतून निवृत्त झाले. संस्कृत भारतीतर्फे संस्कृत भाषा शिकून त्यावर त्यांनी प्रभुत्व मिळवले. समाजासाठी आपणही काही देणं लागतो या उदात्त भावनेतून गेल्या 3-4 वर्षापासून लहान मुलांना ते विनामूल्य संस्कृत शिकवत असतात. पण त्याही पेक्षा त्यांची मोठी ओळख म्हणजे माधवीताईंच्या पाठी प्रोत्साहनासाठी ते सदैव तत्परतेने उभे असतात. आता आपण आतुरतेने वाट पाहत असलेल्या पुस्तक प्रकाशनाकडे वळूया. मी मान्यवरांना पुस्तकाचे अनावरण करण्याची विनंती करते.
आनंद परमानंदाचा मिलाप म्हणजे आजी सोनियाचा दिनू. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर, विठुरायाचे साक्षात दर्शन घडल्यावर परमानंदाने संत ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या अभंगाची रचना केली. सुस्वराचे वरदान लाभलेल्या, तालवाद्यवादनात निष्णात असणाऱ्या व विदुषी वीणाताई सहस्रबुद्धे यांच्या शिष्या हा अभंग आपल्यासमोर आता सादर करणार आहे. अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचं घनू. अजी सोनियाचा दिनू, सोनियाचा दिनू वर्षे अमृताचं घनू. अजी सोनियाचा दिनू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सोनियाचा दिनू वर्षे अमृताचं घनू. अजी सोनियाचा दिनू. सवाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनू. अजी सोनियाचा दिनू. दृढविते मन मुळी, दृढविते मन मुळी, विराजित वन माळी, विराजित वन माळी. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सोनियाचा दिनू वर्षे अमृताचं घनू. अजी सोनियाचा दिनू. बरवा संत समागमू, बरवा संत समागमू, प्रगटला आत्मारामू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सोनियाचा दिनू वर्षे अमृताचं धनू. अजी सोनियाचा दिनू. आनंदाचे डोहे आनंद तरंग हा अनुभव संध्याताईंच्या गायनातून ओसंडून वाहत होता. किती समर्थपणे त्यांनी ही रचना पेलली. खरोखरच कौतुकास्पद आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत संध्याताईंसाठी. आता मी पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करण्यासाठी श्री संगोराम सरांना विनंती करते. सुरुवातीला काही गोष्टी स्पष्टपणे आणि जाहीरपणे सांगणं आवश्यक आहे. मी घरचा पाहुणा आहे. या दोघांचं लग्न व्हायच्या आधीपासून मी या दोघांनाही ओळखतोय. हा माझ्या शाळेतला मित्र आहे आणि ती माझ्या छोट्या बहिणीची सख्खी मैत्रीण आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला या असं संध्या त्यांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हता, पण थोडंसं ऑकवर्ड होतं. कारण काय होतं की फार जवळच्या माणसाबद्दल खूप चांगलं बोलतो, पण माधवी त्यातली नाहीये. कारण मला अगदी आठवतंय, आम्ही सदाशिव पेठेतल्या त्या बाचे बोर्डिंगच्या बोळात राहायचो. त्या काळात काही ही गोष्ट 50-55 वर्षापूर्वीची असेल. त्या काळात 2 खोल्यांचे ताजमहाल पुण्यात भरपूर होते आणि सगळेजण आनंदात सुखानं राहत होते. आमच्या त्या 2 खोल्याच्या घराला एक छोटीशी गॅलरी होती आणि त्या गॅलरीत माझी बहीण वंदना आणि माधवी अभ्यासाला म्हणून एकत्र यायच्या, पण त्या दिवसभर खिदळत असायच्या. म्हणजे अभ्यास हे निमित्त होतं, पण त्या खिदळण्याचा अर्थ आता कळतो
आणि जो माधवीने या पुस्तकात छानपणे व्यक्त केलाय तो असा आहे की ज्याला खूप चांगलं हसता येतं, निर्मळपणे हसता येतं ना, त्याचं मन स्वच्छ असतं. बरोबर. आणि अगदी हे खरंय. माधवीच्या लेखनातलं कुठलंही पान तुम्ही उघडून पाहिलं तरी तुम्हाला काहीतरी समाधान मिळेल. असं सतत लिहिता येणं यासाठी आपलं मन स्वच्छ असायला लागतं. बरोबर. दुसऱ्याच्या सुखात आनंद मानता येणं यासाठी खूप कमालीची मनाची ताकद लागते असं मला वाटतं. मी 50 वर्ष पत्रकारितेत आहे आणि माझा व्यवसायच लोकांना भेटणं आहे. आणि म्हणजे समाजात ज्या ज्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक सापडतात त्या सगळ्या लोकांचे स्वभाव जवळून पाहण्याचा मला थोडा छंदही लागला आणि माझ्या व्यवसायामुळे मला ते शक्यही झालं. पण त्यातून लक्षात आलं ते असं की आपण सगळेजण, सगळं जग ना सुखाच्या मागे धावते. आणि मला सापडलेला मंत्र असा आहे की सुख आणि समाधान यात फरक असतो. आपण सुखालाच समाधान मानतो, पण सुख पैशात मिळतं. माझे अनेक श्रीमंत मित्र आहेत, राजकारणी तर खूपच जवळचे मित्र आहेत. त्यांच्याकडे इतके पैसे असतात की ते बंडलं मोजतात. बंडलात 100 नोटात किनीत मोजत नाही. एकूण एवढी बंडलं आहेत किनीत मोजतात. ते पैसे संपवतात कसे, तर रोज सकाळी मोटारीत बसून ब्लू डायमंड मध्ये जाऊन 500 रुपयाचा चहा पिऊन परत येतात. आणि मी आणि माझा मित्र टपरीवर जाऊन कटिंग चहा पिऊन घरी येतो. मला वाटतं मी जास्त समाधानी आहे, तो जास्त सुखी आहे. सुख पैशात मिळतं, समाधान पैशात मिळत नाही आणि समाधानासाठी पैसे पण लागत नाही. हे जे पुस्तक आहे ना, असे मला वाटते हे समाधानाचं महती सांगणारं पुस्तक आहे. सुखाची महती सांगत नाही. 10,000 रुपयाचा शर्ट घातला, अतिशय उंची अत्तर लावलं म्हणजे माणूस सुखी असतो, समाधानी असतो असं नाही. अशी अनेक सुखी माणसांची असमाधानं मी खूप जवळून पाहिलेली आहेत. त्यांची झोप सुखाची नसते, समाधानाची तर मुळीच नसते. घरात 10 कोटी रुपये कॅश ठेवणारी माणसं तुम्ही वृत्तपत्रात पाहत असाल. नोटांची बंडलच्या बंडल सापडतात. त्यांना झोप कशी लागते असं आपल्याला वाटतं. त्यांना झोप लागत नाही, ते झोपत नाही, ते बेचैन असतात. आपण कसे 5 मिनिटात झोपू शकतो कारण आपल्याला कशाचं टेन्शन नसतं. पण ते टेन्शन नसतं याचं कारण आपलं मन निर्मळ असणं फार आवश्यक असतं. अगदी कालची घटना आहे. काल दिल्लीमध्ये एका हॉटेलला आग लागली आणि ती आग लागल्यानंतर ॲज युजल सगळीकडे बेकायदा कामं असतात. आपण तर बेकायदा कामांच्या शहरात राहतो. हे शहर बेकायदा कामांचं शहर म्हणूनच ओळखलं जातं. त्यामुळे त्या हॉटेलमध्ये असलेल्या लोकांना बाहेर उड्या पण मारता येणार, काच फुटेना. अनेकांनी अनेक वर्षांमधल्यांवरून उड्या मारायचं ठरवलं तर त्या हॉटेलच्या समोर गाद्यांचा कारखाना होता. त्या माणसाला कसं सुचलं की त्यानं सगळ्या गाद्या रस्त्यावर टाकल्या आपल्या दुकानातल्या आणि लोकांना उड्या मारून वाचवलं. एका बाईनं आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन उडी मारली. ती बाई आणि ते बाळ दोन्ही वाचलं. हे त्या माणसाला का सुचलं असेल? तो काय फार श्रीमंत होता का? तो श्रीमंत नव्हता, तो समाधानी होता. दुसऱ्याला मदत करण्यात एक कमालीचा आनंद असतो. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यात कमालीचा आनंद आणि समाधान असतं. हे ज्याला कळतं ना त्याला खऱ्या अर्थानं कैवल्याचा आनंद मिळवता येतो. माधवी तो रोज मिळवत असते कारण ती तो रोज वाटत पण असते आणि तो वाटत असल्यामुळे तो आनंद तुमच्यापर्यंत पोहोचतो, तुमच्यासारख्या अनेकांपर्यंत पोहोचतो. पण तो एकदा वाचून परत वाचण्यासाठीच ही व्यवस्था आहे. म्हणून संध्याताईंचं कौतुक यासाठी करायचं की याचं टिकाऊ पण वाढवलंय त्यांनी. आणि हे तुम्ही रोज वाचून अरे हे फार छान आहे, परत म्हणजे मला कोणाला तरी सांगायचं असेल तर माझ्याकडे काही नाही असं होतं. आणि आजकाल मोबाईलच्या जमान्यात मी पाहिलेलं रील परत मलाच सापडत नाही, म्हणजे कोणालाच सापडत नाही. ज्यानं पाठवलं त्यालाही सापडत नाही. त्यामुळे फार पंचायत होते. त्यामुळे शेवटी याला पर्याय नाही. मी कायम सांगतो की मुद्रिताला पर्याय नाही कारण ते टिकाऊ आहे.
टेलिव्हिजनवरच्या बातम्या टिकाऊ नसतात. मी जर्नलिझमच्या मुलांना शिकवताना कायम सांगतो की तुम्ही कुठल्याही 15 मिनिटात एक बातम्यांचं न्यूज लेटर पहा, बंद करा टीव्ही आणि आठवा काय काय पाहिलं. तुम्हाला 1-2च्या वर बातम्या आठवणार नाही. आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला तुमच्या लहानपणी वृत्तपत्रात कुठली बातमी कुठल्या पानावर कुठल्या बाजूला होती हे सुद्धा आठवेल. म्हणजे मला आठवते की म्हणजे प्रतापला पण आठवत असेल की मानव चंद्रावर उतरला अशी एक एवढ्या मोठ्या टायपातली सकाळमध्ये मोठ्या टायपातली बातमी, ते पानच्या पान मला आठवतं. पण मला मगाशी पाहिलेली टीव्हीवरची बातमी कोणी सांगितली आणि काय होती हे पण आठवत नाही. त्याचं कारण शब्द लिखित स्वरूपात येतो तेव्हा त्याचं सांकेतिक रूप तयार होतं आणि मी वाचताना ते संकेत माझ्या मनात तयार होतात आणि त्याचं विचारात रूपांतर होतं आणि त्यामुळे ते जास्त टिकाऊ होतं. त्यातलं कुठलंही म्हणजे मी रॅन्डमली मी काढतो पानं, म्हणजे असं काही समजू नका मी काही वाचून आलोय आणि काही केलंय. पण मगाशी मला एक चांगलं आठवलं होतं. म्हणजे मी जे म्हणतोय तेच तिने पण म्हटलं. म्हणजे समविचारी माणसं पण जगात असतात. आपल्या आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात की आपल्याला कळतच नाही की ही व्यक्ती कशाने आनंदी होईल, खुश राहील. सतत दुसऱ्याच्या चुका शोधायची काहींना सवय असते आणि ती दुसऱ्याला दाखवून देण्यात त्यांना भूषण वाटतं. कितीही चांगलं वागलं, त्यांच्यासाठी वेळ दिला तरी ते सतत असमाधानीच असतात. पण त्यामुळे काय होतं, लोक त्यांना हळूहळू टाळायला लागतात. ते एकटे पडतात. म्हणून कित्येक वेळा दुसऱ्याला आनंदी पाहण्याकरता आपल्या मनाविरुद्ध गोष्टीही करायला लागतात असे मला वाटते. म्हणजे मला पद आहे ना ते फार आवडलं असे मला वाटते, कारण असं प्रत्येकाला काहीतरी वाटत असतं. दुसरं बघा, दुसऱ्या व्यक्तीला त्याने केलेल्या कामाची पोचपावती देणे म्हणजे त्या वेळी कौतुक करणे किंवा त्या व्यक्तीला त्याचे क्रेडिट देणे, पण हे होत नाही. कौतुक करण्यात आपण फार कमी पडतो. दुसऱ्याची मोकळेपणाने स्तुती आपण करत नाही. काय वावडं असतं काय माहीत, त्यात काय एवढं, मी पण केलं असतं असं म्हणायचं. अरे पण नाही ना केलं. काही व्यक्तींना दुसऱ्याकडून कामं करून घ्यायला छान जमतं गोड गोड बोलून, पण जसं काम होतं तसं त्या व्यक्तीला सोयीस्कररित्या बाजूला करतात. तुझ्यामुळे हे शक्य झाले किंवा तू होतीस म्हणून मला आधार वाटला, एवढं बोलणं सुद्धा पुरेसं असतं असे मला वाटतं. असं कितीतरी तिला काय काय वाटत असतं. आणि हे वाटणं हे नुसतं वाटणं नाही, ते वाटून घेणं पण आहे. आणि ते तुमच्यापर्यंत वाटल्यामुळे मला असं वाटतं की एखाद्याच्या मनात जरी ह्यातून काही पुल्लिंग फुरलं तरी हे पुस्तक कारणी लागलं असं म्हणायला हरकत नाही. कारण असं होतं की आपण म्हणजे मी साहेब होतो, प्रताप पण साहेब होता. प्रताप आता सांगत होता की मी रिटायर होऊन 8 वर्ष झाली तरी मी माझ्या ऑफिसमधल्या ग्रुपचा काय म्हणतात त्याला, ग्रुप डिपार्टमेंटचा ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुपचा हा मीच आहे. ऍडमिशन काय ऍडमिन मीच आहे. त्याला राजे मास्तर म्हणायचे. अतिशय सुंदर हस्ताक्षर, अतिशय ड्रॉइंग. म्हणजे मला हे माहित नाही कारण माझं हस्ताक्षराची बुक आणि ड्रॉइंगची तर त्याहून होतं. पण त्याच्याबरोबर जे माझे शाळेतले मित्र इंजिनिअरिंगला होते ते मला बाजूला घेऊन सांगतात की तुला माहित नाही प्रतापचं अक्षर काय होतं, प्रतापचं ड्रॉइंग काय होतं. अप्रतिम ड्रॉइंग करणं. सगळ्या मुलांना त्याचा हेवा वाटायचा. आता काय करतो माहित नाही. पण माणसं आयुष्यात समाधानी कशी होतात, रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना काय करावं, त्यांना संस्कृत द्यायचं. हे कौतुकास्पद आहे. माणसाला ना, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की कैवल्याचा आनंद शोधायची पण एक इच्छा असावी लागते आतून, आणि ती त्याच्यापाशी होती म्हणून तो समाधानी आहे. उगाचच आपल्याकडे काहीतरी म्हण आहे, प्रत्येक बाईच्या पुरुषाच्या मागे बाई असते, हे खोटं आहे. बाईच्या मागे पुरुष असतो हेच खरं आहे. कारण प्रताप नसता तर माधवी हे काही करू शकली नसते.
ती ज्या झपाट्यानं आणि ज्या वेगानं कामं करते, मला बंधू सारखं सांगत असते हे केलं ते केलं. आता माझी वहिनी पण तिच्याकडे शिकायला येते, आमचं अख्खं घराणं त्यांच्याकडे आहे. पण हा उत्साहाचा जो झरा असतो ना, तो आतून यावा लागतो. कोणीतरी ढकलून देऊन हे कर म्हटलं तर आपण करत नाही. आणि मग जे आपण करतो ते मन लावून करत नाही, आणि मन लावून केलं नाही तर ते त्या दर्जाचं होत नाही. त्यामुळे एवढ्या सगळ्या मुलांना, एवढ्या सगळ्या महिलांना गाणं शिकवायचं ही सोपी गोष्ट नाही. भयंकर अवघड गोष्ट आहे. मला गाणं आवडतं, कळत कळत असं मी काही म्हणणार नाही, गाता तर येतच नाही. पण खूप मोठ्या गायकांच्या संगतीत मात्र मी आलो आणि हे माझं नशीब आहे. त्या बाबतीत मी देवाचे कायम आभार मानेन. पण गाणं समजणं, गाणं आवडणं हा पण एक कैवल्याचाच आनंद आहे. आणि तो ज्याला मिळतो त्याला जीवनातलं शेवटी असं असतं की काय मिळवायचं आयुष्यात, तर समाधानच मिळवायचं असतं. आणि हे समाधान तुम्हाला मिळवण्यासाठी जे जे काही करता येईल ते मार्ग आपण शोधले पाहिजेत आणि त्याच्या मागं लागलं पाहिजे. तुम्ही सगळेजण त्या मार्गात आहात, ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना या मार्गात आणण्यासाठी माधवी आणि संध्या या दोघी कारणीभूत आहेत. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचेच आभार मानतो. आत्ता कुठं 60 ओलांडलेली आहे, त्यामुळे अजून करण्यासारखं खूप आहे. प्रताप तर करतोच आहे अजून. माधवीला अजून भरपूर करण्यासारखं आहे. तिच्याकडे भरपूर प्लॅन 100% असणार. म्हणजे उत्साहाचा अखंड झरा असल्यामुळे हे करू का ते करू आणि एकाच वेळेला 4 गोष्टी कशा करता येतील याची तिला कल्पना असणार. पण तिला तिचं पुढचं आयुष्य अतिशय सुखाचं, आनंदाचं, समाधानाचं, आरोग्याचं जावो. पण त्यापेक्षा तिच्यामुळे अनेकांच्या आयुष्यात असा आनंद आणि समाधान निर्माण हो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. अतिशय मार्मिकरित्या पण बोधप्रद संदेश सरांनी आपल्याला दिलेला आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आता मी विनंती करते आदित्यताईंना. ऐन वेळेचं. मग अजूनच जास्त उत्सुकता येईल. हो ना, मलाही माहिती नव्हतं मला इथे बोलायचं आहे. पण माधवी सरांच्या बद्दल बोलायला काही विचार करायची गरज आहे असं मला वाटत नाही. कारण माझं लग्न झाल्यापासनं जशी माझी नणंद वंदना आहे तशी ही माझी दुसरी नणंद आहे माधवी. वाह, क्या बात आहे. वा वा, व्हेरी गुड. मग तर तुम्ही अजून जास्त बोलू शकाल. नाही, पण मी माझ्या दोन्ही नंदांबद्दल चांगलंच बोलते. चांगलंच बोलाल असंच म्हणते मी. कारण त्या दोघी चांगल्याच आहेत. नाही, वंदनाबद्दलही मला माहिती आहे, माधवीताईंची मैत्रीण म्हणून. म्हणजे कायम माधवी कधीच तिने असं मला जाणवून दिलं नाही की मी कोणी वेगळी आली आहे या घरात आणि आता काय हिच्याशी. जणू काही आमची वर्षानुवर्षाची ओळख असल्यासारखं पहिल्या दिवसापासनं माधवी माझ्या बरोबर वागत आली. मला तिचं कौतुक हे वाटतं की रुपी बँकेत इतकी छान नोकरी होती, ती तिन्ही मुलांसाठी सोडली. हे सोपं नसतं, पण तिने ते केलं आणि घर, मुलं सगळं अप्रतिमरित्या सांभाळून स्वतःचा छंद जोपासला. आणि तो नुसता जोपासला नाही तर तिने अनेक आपल्या इथल्या या मैत्रिणींना त्याचा आनंद कसा घ्यायचा हे शिकवलं. हो, खरंच आहे. आम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलाय आणि आमचा आनंदाचा क्लास, आणि आम्ही त्यांचे आजीव सभासद आहोत त्या क्लासचे आता. आणि याबद्दल ना, म्हणजे हे सगळ्यांना जमत नाही, तर याबद्दल तिचं मनापासून कौतुक. आणि बाकी आता मुकुंदनी खूप बोललाय, मला काही असं बोलता येत नाही, सो मी एवढे 2 शब्द बोलते आणि थांबते. धन्यवाद आदित्यताई. आता मी निवेदिता ताईंना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करते.
आज मधुमती प्रकाशन यांच्याकडनं हे आपण पुस्तकाचं प्रकाशन करतोय. ॲक्च्युली रोज माधवी असं व्हॉट्सअपवरती पाठवत असते लिखाण, आणि रोजची सकाळ त्यांनी इतकी सुंदर सुगंधी आणि जणू काही अशी मोगऱ्याच्या फुलांसारखी होते. त्यामुळे आज आम्ही मुखपृष्ठ जे पुस्तकाचं केलं आहे त्याच्यामध्ये मोगऱ्याचीच फुलं घेतली आहेत, आणि मला नंतर कळलं की माधवीला ही फुलं खूप आवडतात, आणि त्याच्यामध्ये काही कळ्या पण आहेत, म्हणजे अजून काही उमलणार पण आहेत, असा हे मुखपृष्ठ करतानाचा हेतू आहे. आणि माधवीच्या बरोबर मी बरेच वर्ष तबल्याची साथ तर करतेच आहे, अनेक वाद्य आम्ही संगीत क्षेत्रात एकत्र आहोत. पण मी वेगळं तिचं एक वैशिष्ट्य सांगणार आहे या ह्याच्यात, की 3 वर्षापूर्वी आम्ही कीर्तन महोत्सव केला. म्हणजे कीर्तन महोत्सव आम्ही दरवर्षी करतो, पण 3 वर्षापूर्वीच्या ह्याच्यात माधवी आणि संध्या या दोघीही आमच्या कीर्तन महोत्सवामध्ये कीर्तनकार म्हणून सामील झाल्या होत्या, आणि त्यांनी नमनाला ज्या काही जोरदार ताना वगैरे घेतलेल्या आहेत, तर आम्ही कीर्तन विशारद होतो, त्यांना हरिभक्तपरायण कीर्तन संगीत विशारद असं म्हणून कीर्तनकार म्हणून त्या महोत्सवामध्ये गौरवण्यात आलं. हे मला आवर्जून इथे उल्लेख करायचा आहे की हा गुण या दोघींचा माहिती नाही. कदाचित 2-3 वर्षांनी त्या कीर्तनकार म्हणून सुद्धा माझ्या बरोबरीने उभ्या राहतील, आणि मला ती त्यांच्याकडनं अपेक्षा आहे, कारण त्यांच्या बाकीच्या ज्ञानाचा या कीर्तनातनं त्या आणखीन उपयोग करू शकतील. आणि जसं हे माधवीचं लिखाण माझ्या समोर आलं, तर मी जस्ट संध्याला म्हटलं की हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, कारण हल्ली लोकांचे विचार असे खूप रिजिड झालेत, किंवा ते असे व्हॉट्सअप आणि ह्याच्यामध्ये असतात, पण त्याच्यातनं ही सकारात्मकता रोज सकाळी उठल्यानंतर जी आपल्याला आवश्यक आहे, किंवा रोजच्या जीवनात एखादा प्रश्न असेल, आपण उगीच त्याच्यावर विचार करत बसतो, ताण येतो. पण यातलं आत्ता संगोराम सर म्हणले तसं कुठलंही पान काढलं आणि वाचलं ना की रिलॅक्सच वाटणार, इतकं ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून हे पुस्तक छापण्यामध्ये माझा खूप स्वार्थ होता की हे माझ्या मैत्रिणीचं लिखाण सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे, आणि ते सगळ्या संध्या सकट सगळ्या मैत्रिणींनी उचलून धरलं. आता सकट सगळ्या कोण आहेत त्या हळूहळू तुम्हाला कळतील, पण त्याप्रमाणे हे आम्ही हे केलं. आणि ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा, म्हणजे हिची राजसिंह आहे हे मला आत्ता कळलं, पण ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा जो आहे तो संध्याचा आहे, की तिने सगळं मला प्रूफ रिडिंग करण्यासाठी किंवा जे काही छोटं छोटं आहे ते सगळं त्याच्यात दिलं. आणि दुसरं, वाचताना तुमच्या लक्षात येईल की एक कला माणसाकडे असली ना की त्या कलात्मक दृष्टीने माणूस जीवनातल्या किती गोष्टींकडे बघू शकतो आणि त्यामध्ये आनंद घेऊ शकतो. त्यामुळे आम्ही कीर्तनामध्ये नेहमी सांगतो की सुख हे मान्यावर आहे, पण सुख आणि समाधानातला फरक आत्ता आपण सरांच्या भाषणातनं जो ऐकला, हा खरोखरच हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला समाधान मिळणार आहे. कारण मला हे छापल्याचं खूप समाधान आहे की हे आम्ही प्रकाशित करू शकलो, याचं मला खूप समाधान आहे. आणि ही पुष्प आहेत, याच्यामध्ये खूप पुष्प आहेत, त्यामुळे हे पुष्प पहिलं आहे हे मी इथे जाहीर करते. हळूहळू आपण याचे अनेक पुष्प माला तयार करू आणि प्रत्येकाचे साक्षीदार आपण सगळे असू, हे मी या ठिकाणी सांगते आणि थांबते. धन्यवाद. थोडक्यात जाणीव आणि जिव्हाळा. थोडक्यात काय झालं, मी आल्यापासून पडद्यामागच्या गोष्टी कोणाला माहित नाहीत, हिला तर काहीच माहित नाही. आणि तिचा चेहरा, मी आधी तिला येता येतात म्हटलं की आल्याला पहिले तिचा चेहरा पाहूयात, कारण तिला जर कळलं असेल तर सगळीच पंचायत, आणि तिला ते कळतं का? मी आणि प्रताप सारखं या कार्यक्रमाबद्दल बोलतो, मी त्याला विचारायचो की माधवी समोर आहे का? तर थांब 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 थांब, मी दुसऱ्या खोलीत जातो. इतकं तिच्यापासून लपवून ठेवत करणं, हे संध्या ते तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं. बंधू संध्या त्यांना घेऊन घरी आली, मला म्हटलं की आधी मला तिने सांगितलं की ही तारीख बुक करून ठेव, जणू काही मी राष्ट्रपती आहे. मी आता बहिणीला काय नाही म्हणायची हिंमतच नाही माझी, पण मी म्हटलं मी नक्की येणार, माधवीसाठी येणार काय. पण तिला माहित नाही, तू कुठेतरी बोलशील, कोणाला तरी सांगशील. म्हटलं मी कोणाला, म्हणजे मीच मला चिमटे घेत घेत इथपर्यंत आलो. पण तुम्ही सगळ्यांनी हे सगळं सांभाळलं, हे केवढं थोर आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं, एक व्यक्ती सोडून सगळ्यांना माहिती होतं, आणि सगळ्यांनी आजचा दिवस तिचा चेहरा पाहण्यासाठी राखून ठेवलात. यामुळे तुमचं पण कौतुक करणं फार आवश्यक आहे. प्रत्येकाने आपली पाठ थोपटून घ्यावी त्याच्यासाठी.
कारण खरंच हे गुपित राखणं इतकं सोपं नव्हतं. आणि संध्या मॅडमचा शब्द कुठल्याही प्रकार, कारण मला तर प्रत्येक गोष्ट माधवीताईंना विचारायची सवय आहे. माझे एवढं अगदी धाकात वगैरे ऐका ना, नाही धाकात नाही, ऐका ना, गंमत ऐका ना, मी काय बोलते ऐका. मी धाक नाही, मी नाही घाबरणार तुम्हाला, मी शिष्य आहे, तुमच्या हक्काने बोलणार मी. ऍक्च्युली काय असतं की मला सगळ्या गोष्टी पहिल्यांदी माधवीताईंना विचारायची पहिल्यापासूनच सवय लागली. एवढूसं तेवढूसं झालं की मेसेज तरी कर किंवा फोन तरी कर. पण ह्यावेळेस पहिल्यांदा माधवीताईंशी काहीही न, म्हणजे मी त्यांच्याशी बोलणंच टाळत होते की कुठल्या ना कुठल्या प्रकाराने ते गुपित माझ्याकडनं फुटायला नको. आणि म्हणून मी आपली काही सालं की आता संध्याताईंना एवढा त्रास दिलाय ना की काही विचारायची सोय नाहीये. नाही नाही, तो आम्हाला म्हणजे फार गोड त्रास होता, आम्हाला फार आवडला तो सगळ्यांना, अतिशय गोड त्रास होता. आणि असे आपण करू शकतो सगळे मिळून. तुम्ही बघा तुमच्या शब्दाला किती व्हॅल्यू आहे ती. आता मी श्री प्रताप राजे यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. मी मान्यवर असल्यामुळे विनंती केली होती की मला कुठलेही शब्द काही बोलायची विनंती करू नका. आम्ही 4 खरं शब्द नाही, सांग- मी 4 अक्षरही बोलणार नाहीत. मी खरं सांगू का, मला खरंच माहिती नव्हतं. तुम्ही एवढं प्रोत्साहन देता म्हटल्यानंतर तुम्ही बरं. नक्कीच काहीतरी बोलाल असं असतं, मला असतं. वाटलं. आणि म्हणून मी आता म्हणजे हे सगळे बायको असे हे काही काय करते हे आता मला इथे तत्त कळतं. आणि असे मला वाटते आता मी 40 वर्षानंतर तिला जे वाटते तेच खरे आहे. म्हणजे मी काय बरोबर तसे मलाही वाटते. असो छान. मी सगळ्यात म्हणजे आभार म्हणजे मानायला पाहिजे तसं की तुम्हा सर्व श्रोतृवृंद, शिष्यवृंद, माधवीचा अफाट आहे इथे दिसतच आहे. आणि सगळ्यांनी हा सगळा म्हणजे गौप्य राखून हा उद्योग केलेला आहे. संध्या, शुभांगी, सर्वांचे खूप आभार. म्हणजे बस धन्यवाद, आभारी आहे. त्यांना हे तसंच वाटतंय, ह्याच्यातच सगळं आलं ना. म्हणजे खरंच जास्त बोलायची खरं आवश्यकता नाहीच आहे. बरं, एक गोष्ट राहून जाईल म्हणून परत मध्येच बोलते की आजचा जो बॅकड्रॉप आहे तो आदिती त्यांनी स्वतः केलेला आहे असं मला आता. फोटो ते साडीतला फोटो, ओके, मला बॅकड्रॉप वाटला, सॉरी. पण ती साडी जी आहे ती म्हणजे आता मी त्यांच्याबद्दल सांगितलं भरतकामाबद्दल, तर त्याचा नमुना उत्कृष्ट आपल्याला आत्ताच बघायला मिळतो. नाही, हे आत्ता मला मॅडमने सांगितलं, मलाही कल्पना नव्हती याची. तर आता मी आमंत्रित करते राधा राजे यांना आपल्या जावेविषयी राधा इतकं तिचं मन भरून आलं की ती मला सांगत होती तूच वाच. तर मी म्हटलं नाही, तुझ्या भावना तुझ्या शब्दामध्ये पोहोचू देत ना, त्या जास्त. नमस्कार. आजच्या आगळ्या वेगळ्या माधवीच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात आजच्या आगळ्या वेगळ्या माधवीच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात माझी छोटीशी शुभेच्छा भेट. माधवी माझी धाकटी जाऊ, पण प्रत्यक्ष व्यवहारात माझ्यापेक्षा अनेक पटीत अनेक गोष्टीत जास्ती श्रेष्ठ. भाऊजींसाठी बायको शोधण्याचा जेव्हा आम्ही प्रयत्न सुरू केला आणि ती जबाबदारी माझ्यावर आली तेव्हा मी खरंच घाबरून गेले होते. 2-4 मुली बघायला गेलो होतो आम्ही, पण नव्हत्या पटल्या. आणि माधवीला आम्ही बघायला गेलो आणि ही तरतरीत चटपटीत वागणारी मुलगी लगेच पटली. अगदी या औपचारिक कार्यक्रमात सुद्धा नळाला पाणी आलंय, मी पटकन भरून येते असं म्हणून किती जबाबदारीनी सहजतेनी तिचं वागणं आम्हाला खूप भावलं. या गोष्टीच्या आता तब्बल 38 वर्ष झाली आहेत. बरोबर आहे ना? बरं, सॉरी.
अनेक प्रसंगात माधवीने प्रेमाने जबाबदारीने कुटुंब एकत्र बांधून घातलं आहे. एकत्र कुटुंब म्हटलं की कधीतरी थोडे समज गैरसमज रुसवे फुगवे होतातच, पण सगळेच जण विसरून जाऊन कधी कधी एकमेकांना प्रेमाने क्षमा करून पुढे आनंदी कुटुंब असंच राहो म्हणून हसून साजरं करतो. अशा वेळी माधवीचा वाटा अर्थातच मोठा असतो. खरं तर आम्ही दोघी जावा मुळातच भिन्न प्रकृतीच्या, भिन्न स्वभावाच्या. मी अंतर्मुखी तर ती बहिर्मुखी. मी एकांत, वाचन, काम यात रमणारी, तर माधवी मैत्रिणींच्या गराड्यात रमणारी. हौशी मौजी, कपडे, दागिने सर्व एन्जॉय करत कामात सतत बिझी असणारी, सतत दुसऱ्यांना आनंद वाटत राहणारी. रसिकतेने आयुष्यात प्रत्येक नवीन गोष्ट करून पाहण्याची तिची हौस आता संगीतात रमणाऱ्या गायिकेने हातात लेखणी घेतली आहे. त्यातही तिची उत्तम प्रगती होवो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते. आजच्या कार्यक्रमात माननीय मुकुंद संगोरामांसारख्या ज्येष्ठ समीक्षकांसमोर आपलं छोटंसं मनोगत मांडण्याचं धाडस मी केलं आहे. प्रेक्षकात अनेक विषयात पारंगत असणाऱ्या अनेक व्यक्ती समोर बसल्या आहेत. प्रत्येकीचंच वेगळ्या वेगळ्या प्रकारचं काम आहे आणि ते खरोखर प्रशंसनीय आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार. आणि संध्यानी खूप प्रयत्नपूर्वक सगळी मोड बांधली आहे. मैत्रिणीला दिलेली एक अमूल्य भेट, आगळी वेगळी भेट नक्कीच कौतुकास्पद आहे. तुम्हासाठी सर्वांचे, मान्यवरांचे आणि आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. माधवीताईंची जीवश्च कंठस्थ मैत्रीण वंदना पुरक. नमस्कार, मी वंदना पुरकर, माधवीची बालमैत्रीण. माधवी माझी जीवाभावाची मैत्रीण. आमची 56 वर्षांची मैत्री. प्रत्येक सुखदुःखात साथ देणारी, अत्यंत संवेदनशील, माणुसकी जपणारी, गालाला गोड खळ्या पडणारी, कायम हसतमुख असणारी, गोड गळ्याची देणगी लाभलेली, दानशूर, प्रसन्न व्यक्तिमत्व असलेली अशी आहे माझी प्रिय सखी माधवी. माधवीच्या असे मला वाटते पुस्तकाबद्दल बोलायचं झालं तर रोजच्या जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल माधवीने तिचे विचार मांडलेत. ते विचार खरोखर मनाला पटतात आणि आपल्यातही सकारात्मक बदल घडवून आणतात. आपणही याचा अनुभव नक्कीच घ्याल. पुस्तकातून माधवी जगण्यातल्या अवघड गोष्टी सोप्या करून सांगते. प्रत्येकालाच कसली ना कसली चिंता, काळजी, दुःख तर असतंच. समर्थांनी म्हणूनच ठेवलंय, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाहे. माधवीने मांडलेले विचार हे तिचे स्वतःचे आहेत. ते तिने लिहायचे म्हणून लिहिलेले नाहीयेत, तर ते ती स्वतः सुद्धा आचरणात आणते. आणि तिला इतकी वर्ष मी जवळून ओळखते म्हणून हे खात्रीने सांगू शकते. माधवीची माणसं जोडायची पाळंमुळं कुठेतरी लहानपणात आहेत का असा मी विचार करत होते. आमच्या शाळेचे शिपाई जोशीबुवा, आमच्या घराजवळचे चांभार आजी आजोबा, बसमधील कंडक्टर काका यांच्याशी आमच्या दोघींची दोस्ती होती आणि आम्हाला मैत्रिणीही भरपूर होत्या. पुढे काळ सरकत गेला. माधवी रुपी बँकेत नोकरी करायला लागली. बँकेत येणारे कस्टमर लोक, तिच्याकडे गाणं शिकायला येणाऱ्या विद्यार्थिनी, अनेक नवीन मैत्रिणी आणि देशात परदेशात ती भरपूर प्रवास करत असते त्या दरम्यान भेटलेली माणसं, असा माधवीचा लोकसंग्रह आणि जनसंपर्क वाढतच गेला आणि ती अनुभव समृद्ध होत गेली. तिच्या आपुलकीने वागण्याने आणि बोलक्या स्वभावामुळे तिने आयुष्यात अनेक माणसं जोडली. घरच्या कामवाल्या बाई, माळी बाबा यांच्याशीही ती तितक्याच आपुलकीने वागते, बोलते जितकी एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी. कुठलाही भेदभाव न करता ती सगळ्यांशी मिळून मिसळून वागते. मला वाटतं माधवीने माणसं जोडायच्याही पुढे जाऊन आता
माणसं वाचायची कला अवगत केली आहे आणि ते तिच्या अनुभवातून तयार झालेले विचार ती स्वतःपाशी न ठेवता इतरांनाही त्याचा उपयोग व्हावा म्हणून स्टेटसच्या रूपातून आपल्यासोबत शेअर करत असते. आणि आता संध्यामुळे ते विचार पुस्तक रूपात येत आहेत याचा मला खरंच आनंद आहे. संध्या साठे माधवीची जिवलग मैत्रीण, तिनेच माधवीच्या या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पुढाकार घेतला. माधवीला आवडणारी मोगऱ्याची फुलं पुढच्या कव्हरवर आहेत, जी पाहिल्यावरच मन प्रसन्न होतं. पुस्तकाच्या मागच्या कव्हरवर माधवीचा खूप सुंदर फोटो आहे, ज्यामधून तिचं व्यक्तिमत्व दिसून येतं. ऑल क्रेडिट गोज टू संध्या आणि मधुमती प्रकाशन. माधवीला हे प्लीझंट सरप्राईज देण्याची कल्पना सुद्धा संध्याचीच. हे सगळं माधवीच्या नकळत करताना तिला काय काय शक्कल लढवायला लागली असेल ते तिचं तिलाच माहीत. अजून एक अत्यंत स्तुत्य उपक्रम माधवी चालवते, तो म्हणजे रसिक श्रोते. यामध्ये ती दररोज सुंदर कथा, सुंदर लेखांचं स्वतः वाचन करून तो ऑडिओ रसिक श्रोते ग्रुपवर पोस्ट करत असते. हे एक प्रकारचं समाज प्रबोधनच ती करते. लॉकडाऊनच्या काळात तिने हा उपक्रम सुरू केला आणि आज 6 वर्ष झाली ती अत्यंत प्रामाणिकपणे आणि सातत्याने ते करत आहे, हे विशेष. माधवी आणि संध्या स्वरशारदा नावाच्या त्यांच्या स्वतःच्या ग्रुपमार्फत सुगम संगीताचे कार्यक्रम करत असतात. तसंच त्या दोघी सुगम संगीताचे क्लासेसही घेतात आणि अनेक स्त्रियांच्या आयुष्यात अक्षरशः आनंदाचं झाड लावतात असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. माधवी एक अत्यंत चांगली ह्युमन बिईंग आहे आणि याचं श्रेय तिच्या आई वडिलांनी केलेल्या संस्कारांनाच द्यायला लागेल. तिचे आहो प्रताप, मुलं रणजित सत्यजित, जाऊ मेधा, सून नम्रता आणि सगळ्याच कुटुंबाचा भक्कम पाठिंबा माधवीला आहे आणि त्यामुळेच ती तिच्या क्षेत्रात शांत मनाने आणि उत्तम प्रकारे काम करू शकते, यात शंका नाही. मी परमेश्वराचे खरोखर आभार मानते की मला माधवीसारखी मैत्रीण या जन्मात मिळाली. माधवीच्या या पहिल्या पुस्तकाबद्दल मी तिचं मनापासून अभिनंदन करते आणि इथून पुढेही तिच्या हातून अजून सुंदर सुंदर लिखाण होऊ दे या मंगलमय शुभेच्छा देते. परमेश्वराची अशीच कृपा माधवीवर अखंड राहू दे अशी प्रार्थना करते. माधवी, मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो. धन्यवाद. आता शुभांगीला मी आता विनंती करते. खूप काही बोलू शकतेस, अगदी व्यक्त हो मोकळ्या मनाने. चालेल, हरकत नाही. परत आपण मुद्दामून बसूया. नमस्कार. आदरणीय उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मैत्रिणीला मनपूर्वक शुभेच्छा. आजचा हा क्षण खूप खास आहे, कारण आपल्या मनातले विचार, भावना आणि अनुभव शब्दांच्या रूपात पुस्तक बनून आपल्यासमोर आले आहे. सुविचार लिहिणे म्हणजे फक्त वाक्य मांडणे नाही, तर जीवनाचा गाभा समजून घेतलेले अनुभव इतरांपर्यंत पोहोचवणे हेच होय. माझ्या मैत्रिणीने आपल्या संवेदनशील मनातून, सकारात्मक विचारातून आणि जीवनाकडे पाहण्याचा सुंदर दृष्टिकोनातून हे सुविचार लिहिलेले आहेत. हे पुस्तक अनेकांना प्रेरणा देईल, विचार करायला लावेल आणि अडचणीच्या वेळी मार्गदर्शनही ठरेल, याची मला खात्री आहे. तुझ्या ह्या लेखन प्रवासाला मनपूर्वक शुभेच्छा. असे सुंदर विचार तुझ्या शब्दात उतरवत राहा आणि अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पसरवत राहा. म्हणूनच माधवी, तुझ्यासाठी म्हणावं असं वाटतं, म्हणजे असंच मला वाटतं, लेखणी तुझी अशीच फुलू दे, लेखणी तुझी अशीच फुलू दे, प्रेरणेचा दीप पेटू दे. तुझ्या प्रत्येक सुविचारातून अनेकांचा मार्ग उजळू दे, अनेकांचा मार्ग उजळू दे. धन्यवाद. माईक देण्यापूर्वीच
संध्याचं पण खूप कौतुक करते की तिने आज खरंच इतक्या उत्साहाने आज माधवीचं हे सगळं केलेलं आहे त्याच्याबद्दल, आणि त्यांची जोडी ही अशी चिरकाल टिकू देत असं मला वाटतं. अगदी खरं जे अगदी माणसाच्या मनातनं आतनं बाहेर येतं ना, ते हिने 4 ओळीत फार सुंदर व्यक्त केलं. आता मी संध्याताईंबद्दल बोलायला लागलं तर त्यांना राग येतो, बाई माझं काय एवढं कौतुक करू नका. तर मला तेवढं डेअरिंग नाही म्हणून मी करत नाहीये, पण बाकी ऐकतायत बघा सगळ्या. चला आता मी माधवीताई आणि संध्याताईंचा उजवा हात अंजली पंचाक्षरी हिला बोलत. मी आज पुस्तकाबद्दल असं काही बोलणार नाही, कारण अजून सगळं पुस्तक वाचायचं आहे. रोज आम्ही ते कोट्स तर वाचतच आहोत, पण खास माधवीताईंबद्दलच बोलायची इच्छा आहे. माधवीताई या माझी खरं तर सिनियर मैत्रीण आहेत आणि पहिल्या आमच्या त्या गाण्यातल्या गुरु पण आहेत. जवळजवळ 25 वर्षांचं आमचं मैत्रीचं सुंदर बंधन आहे. फक्त आणि फक्त भजन गायन हाच आमच्या मैत्रीचा दुवा आहे, मैत्रीचा धागा आहे. आमच्या पूर्वी एक वागीश्वरी मंडळ आम्ही कार्यरत करत होतो. वागीश्वरी मंडळामध्ये आमच्या अँकर विद्याताई मोडक नेहमी म्हणायच्या, प्रत्येकाची ओळख वैशिष्ट्यपूर्ण करून द्यायच्या. तेव्हा त्या म्हणायच्या, गोड मधुर गळ्याची माधवी राजे, असं त्या सांगायच्या. खरंच माधवीताईंची हीच ओळख आज 25 वर्ष त्या बाळगून आहेत. आणि त्यांची ही ओळख म्हणजे, आता मी हे नेहमी सांगते, पण आज आपल्या इथे सगळे त्यांचे आप्तइष्ट आहेत, त्यांच्यापर्यंत मला ही भावना पोचवायची आहे की त्यांची ही आयडेंटिटी, आपण मराठीत म्हणतो आयडेंटिटी, ती व्यक्त करताना त्यात भर घालू इच्छिते की माधवी म्हणजे ज्यांच्या नावातच माधुरी आहे. चेहरा कायम आनंदी हसरा, ते आपण बघताच. आणि त्या जी चंद्रकोर लावतात ना, त्यांचा त्या चेहऱ्याला ती सूट होते. आज त्यांनी लावली नाहीये, पण त्या चंद्रकोरीतनं हसरा चंद्र जो असतो ना, तो त्यातनं व्यक्त होतो. तर त्यांना लोकांना आपलंसं करण्याचं स्किल आहे, आपल्या सगळ्यांना याचा अनुभव आहे. समजावण्याची योग्य धाटणी आहे त्यांच्याकडे. आपला कोणताही प्रॉब्लेम घेऊन गेला ना की त्या त्याचं सोल्युशन सांगतात, आणि आपल्याला कोणत्याही ते आपल्या गोष्टीची जर भीती वाटत असेल तर ती वाटणं बंद होतं, त्यातनं आपण बाहेर पडतो. माधवीताईंबद्दल झालं, पण आता राजे आडनाव सुद्धा किती सार्थ आहे बघा. राजे म्हणजे ज्यांच्या कृतीतून आजपर्यंत मी स्वतः राजेपण अनुभवलेलं आहे. ते कसं राजेपण, ते राजेपण कायम आपल्याला सगळ्यांनाही मिळणार आहे. कसं तर एकदा का एखाद्या गरजूला काही दिलं की त्याची कधीही चर्चा वाच्यता न करणाऱ्या अशा आमच्या माधवीताई राजे मॅडम. हो, कारण मॅडम अशासाठी म्हणते की माधवीताई म्हणण्यामध्ये आपुलकी जास्त नक्कीच आहे, पण त्यांनी घडवलेल्या जवळजवळ 50-60 पेक्षा जास्त विद्यार्थिनी ही त्या मॅडम नावामागची आदरयुक्त, भीती म्हणू नका, भीती अजिबात नाही, पण ते आदरयुक्त प्रेम आहे, आपुलकी आहे आणि आशीर्वाद आहे. गाण्याचे क्लास तर सध्या गल्लोगल्ली सगळेच घेतात, पण खऱ्या अर्थाने मी स्वतः अनुभवलेलं आहे की पाषाणालाही पाझर फुटेल अशा आत्मीयतेने, समरसतेने, आपुलकीने, तळमळीने शिकवणाऱ्या अशा या आमच्या माधवीताई मॅडम आहेत. यांच्या विद्यार्थिनींचं वय काय असेल तर अगदी लहानापासून, म्हणजे आता त्यांचा जो नातू आहे की नाही, त्या नातवाच्या वयापासून सुद्धा अगदी 40च्या बरंच पुढे, म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार, 85-90 पर्यंत इथे त्यांच्या 2 विद्यार्थिनी आता उपस्थित आहेत. तर हे त्यांच्या विद्यार्थिनींच्या वयाचं कौतुक आहे. म्हणजे एखादीला गायन आवडतं पण अजिबात येत नसतं, किंवा आयुष्यात कधी गाण्याची संधी मिळालेली नसते, शिकायची संधी मिळालेली नसते, पण माधवीताईंच्या ऋषभ, गंधार, मल्हार, पंचम, निषाद, षड्ज, दैवत अशी जी सुंदर स्वरांची नावं असलेल्या क्लासमध्ये सर्वांना कायम आनंदाने वेलकम आहे. इथे सुद्धा कोणी आता नवीन जॉईन होऊ शकत असतील ना क्लासला, त्यांनी जरूर माधवीताईंना नंतर संपर्क करा. आणि ह्या गाण्याच्या क्लासेससाठी माधवीताईंचा उजवा हात आहे संध्या साठे. हे सगळ्यांनाच माहिती आहे, ज्या नेहमी खरोखर खांद्याला खांदा लावून माधवीताईंना नेहमी साथ देतात. माधवीताईंचं आणखी एक वैशिष्ट्य इथे नमूद करावं असं वाटतं की घरामध्ये कामं तर आपण सगळ्या गृहिणी करतोच, त्यात काही विशेष नाही, पण आजकाल मी अगदी खरंच सांगते, इथे मेधाताई म्हणजे राधाताई आहेत, सगळे त्यांचं कुटुंब आहे की राजे परिवारासारखं एकत्र कुटुंब, जॉईंट फॅमिली क्वचित बघायला मिळेल. त्यासाठी एकदा टाळ्या आपण वाजवूया, कारण आम्ही त्यांच्या या कुटुंबाचा खरंच हेवा करतो. आणि त्यांची सून सुद्धा म्हणजे कॉम्प्लिमेंट आहे. परवाच माझ्या नवऱ्याने विचारलं की नम्रता ही त्यांच्या मोठ्या मुलाची पत्नी आहे का वगैरे. म्हटलं खरं सांगू का, मला तुला सांगायचंच नव्हतं, पण ती त्यांची पुतण सून आहे.
म्हणजे पुतण्याची सून असून ती सख्खी सून असण्यासारखी वाटणं हे किती मोठी कॉम्प्लिमेंट आहे. त्यात नम्रताचं सुद्धा कौतुक आहे. नम्रता माहिती झाली पाहिजे सगळ्यांना. तर अशा प्रकारे या जवळजवळ 10 जणांच्या एकत्र कुटुंबात एकमेकांना मदत करत आणि किचनमध्ये सुद्धा क्वीन बनून अन्नपूर्णेचा किताब सार्थ करणाऱ्या अशा या आमच्या माधवीताई राजे. आणि या सगळ्यांसाठी मला आमच्याच पूर्वीच्या वागेश्वरी ग्रुपचं एक सुंदर गाणं, जे खरं तर निसर्गाच्या दातृत्वाची जाणीव करून देतं, पण मी ते खास माधवीताईंना डेडिकेट करते आहे. मी गाणं म्हणणार वगैरे नाही आहे, पण गाण्याचे शब्द अप्रतिम आहेत आणि ते चपखल आहेत, खास माधवीताईंसाठी. या विश्वपटावरी हेची तत्व तू पाहे, भोगात कुठे सुख त्यागातची ते आहे. तो निर्झर वाहे, निर्झर म्हणजे झरा, तो निर्झर वाहे भरुनी मनी स्वच्छंद, पोषितो तरुसी त्यास मनी आनंद. जीवनी समर्पित जीवन तो करीत आहे, भोगात कुठे सुख त्यागातची ते आहे, भोगात कुठे सुख त्यागातची ते आहे. माधवीताईंना मनापासून नमस्कार आणि पुढील वाटचालीसाठी आरोग्यपूर्ण संगीतमय शुभेच्छा. थँक्यू सो मच. अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून अंजलीने माधवीताईंच्या स्वभावाचे कंगोरे ज्या जुन्या आहेत त्यांना माहिती असतील, पण ज्या नवीन आहेत त्यांना उलगडून दाखवले. त्यासाठी अंजली खरंच मनापासून थँक्स. आता मी रोहिणीला, जी माझी गुरुभगिनी आहे, तर तिला मी आमंत्रित करते. नमस्कार, मी रोहिणी काकडे आणि आम्ही ह्या सगळ्या निषाद सख्या, आज आम्ही सगळ्या सख्या म्हणूनच इथे आहोत. तर एकत्र सगळ्यांनी येण्याचं कारण मी सांगते. विस्मरणात गेलेल्या शिवकालीन आणि पेशवेकालीन मोडी लिपीमध्ये मी माधवीताईंसाठी एक सन्मानपत्र लिहिले आहे. पण सन्मानपत्र देणारी व्यक्ती ही अनुभवी, आदरणीय आणि ज्येष्ठ असावी असा एक संकेत असतो. मी किंवा आम्ही कुणी त्या संकेतामध्ये बसत नाही, म्हणून आम्ही सगळ्या मिळून हे देण्याचं धाडस करतो आहोत. देवनागरीमध्ये त्याचं थोडक्यात रूपांतर असं आहे. सौ माधवी राजे यांस लेखन, वाचन, गायन, अभिनय, चित्रपट अशा विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल व त्या योगे समाजाला देत असलेल्या आनंददानाबद्दल निषाद सख्या हे कौतुकाचे व सन्मानाचे मानपत्र आपणास बहाल करत आहेत. अतिशय सुंदर शब्दात व्यक्त झालीस रोहिणी. सुजाता खैरनार यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. सुजाता खैरनार. ह्या दैवत बॅच मध्ये आहेत. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, इथे जमलेले सर्व बंधू व भगिनी, या सर्वांना माझा मनापासून नमस्कार. एकदाच मिळणाऱ्या आयुष्यात असे उत्कट स्वप्नील जगणं सत्यात उतरवणाऱ्या आपल्या कमालीच्या कलासक्त, माधुर्याने ओतप्रोत भरलेल्या, सतत कार्यरत असलेल्या, हसतमुख, शांत, निर्मळ, निस्वार्थी आणि हळव्या मनाच्या. सहज बोलता बोलता ठरले की सुजाता, मला काहीतरी लिहावसे वाटते ग. मी म्हटले, अरे वा, किती छान आहे लिहावसे वाटणे, व्यक्त होणे. खरोखरच लिहा ताई तुम्ही. तुमच्या मनातले सर्व विचार आम्हाला वाचायला मिळतील, खरे विचार. आणि सुरू झाले की 4 ओळी लिहिता लिहिता रोज पानभर विचार व्यक्त होऊ लागले. आणि बघता बघता ह्या सर्व लिखाणांचा मौल्यवान ठेवा आपल्यासमोर पुस्तकाच्या रूपाने संध्या मॅडमने अचानक दिला. माधवीताईंनी मानवी मनाचे कंगोरे एवढ्या छान शब्दात व्यक्त केलेले आहेत की अति परफेक्शन नको, त्याने आपला आनंद हिरावला जातो. सतत दुसऱ्यांसाठी झटणाऱ्या व्यक्ती नंतर एकट्या पडतात.
अशा पद्धतीने मानवी मनावर त्यांनी अभ्यासपूर्वक लिहिलेले आहे. तसेच मानवी मनाला पैलूही पाडलेले आहेत. प्लीज, थँक्स, सॉरी हे 3 शब्द आयुष्य सुखाचे जगायला खूप उपयोगी येतात. ज्यांना इगो नाही अशी लोक वारंवार ह्या शब्दांचा उपयोग करतात. माणसे जोडता यायला हवीत. शिवाजी महाराजांनी माणसांच्या सुखदुःखात सहभागी होऊन माणसे आपलेशी गेली. त्यामुळे स्वराज्य मिळवणे सोपे गेले. आतून आनंदी असले की ते चेहऱ्यावर दिसते. त्याला मेकअपची गरज नसते. ताई स्वतःच या पद्धतीने जगत आहेत. कायम सगळ्यांना समजून घेणार, समजून सांगणार, फार गोष्टी डोक्यापर्यंत न्यायच्या नाहीत. थोडीशी अध्यात्माची जोड असली की आयुष्य सुखाचे होऊन जाते, असं ते नेहमी सांगत. पुस्तकातील लिखाण अप्रतिम झालेले आहे. आपण जगत असलेलोच सर्व त्यात आलेले आहे. त्यामुळे ते खूप आपलेसे आणि हृदयस्पर्शी वाटते. पुस्तकातील एक प्रसंग मला खूप आवडला. काही लोक नशिबानेच जन्म घेऊन येतात. त्यांची ट्रेन कधीच चुकत नाही. त्यांना ॲडमिशन पण लगेच मिळते. सिनेमाची तिकीटं पण मागचीच मिळतात. आणि बुफेमध्ये त्यांना कायम गरम भजी व फुगलेली पुरी मिळते. किती बारीक बारीक गोष्टींचा विचार केलेला आहे. ताई, तुमचे लिखाण खूप जबरदस्त झालेले आहे. तुम्ही आम्हाला गाणे सुद्धा किती हळव्या मनाने शिकवता. येईल ग. आत्ताशी तुझी कुठे सुरुवात आहे. जमेल हळूहळू. तुला आनंद मिळतोय ना. बस मग. प्रेरणा मिळून, त्यांची याचीच प्रेरणा मिळून आम्ही बऱ्यापैकी कधी गायला लागलो हे आम्हालाच कळले नाही. माधवीताई आणि संध्या मॅडम एक आगळं वेगळं नातं. क्षितिजा पलीकडले म्हणेन मी. कारण नात्याला गुंफत बसले की त्याला सीमा येतात. ताईंनी त्यांच्या लिखाणात म्हटले आहे, रामनवमी म्हणजे हनुमंताची निष्ठेची परिसीमा. तीच संध्याताईंमध्ये माधवीताईंबद्दल नेहमी जाणवते. त्यांचे हे नाते चिरकाल राहो ही स्वामी चरणी प्रार्थना. ताई, तुम्ही अशाच लिहित राहा. अजून तुमची पुस्तके तयार होत. दिव्याला प्रकाशाची प्रसिद्धी करण्याची गरज नसते. असेच तुमचे लिखाण कायम आठवणीत राहणारे हो ही आम्हा सर्व दैवत ग्रुपकडून खूप खूप सदिच्छा. थँक्यू. फारच सुंदर त्यांनी व्यक्त झालेले आहेत. आणि खरोखर माधवीताईंचं जे स्टेटस असतं, तो जे मी मगाशी माझ्या कवितेत म्हटलं की चिंतन आणि मनन ह्याची बैठक आमची तयार झालेली आहे. आणि आज त्या बैठकीतूनच किती जणींनी आपलं मनोगत इतकं सुंदर रीतीने व्यक्त केलंय. शब्द त्यांचे आणि कधी कधी वाटतात हेच आपले भाव आहेत. इतकं सुंदर तुम्ही सगळ्या व्यक्त झाल्यात. बरं, आता अजून एक उज्ज्वलताई म्हणून आहेत, तर त्या आल्या नाहीयेत, पण त्यांनी लिहून पाठवलं तर ते मी वाचते. प्रिय सौ माधवीस अनेक शुभ आशीर्वाद. बऱ्याच वेळा काही माणसे आपल्याला योगायोगाने अवचित भेटतात आणि ती आपली कधी झाली ते कळतच नाहीत. त्याचे असे 1996 4 डिसेंबरला भजनाच्या क्लासला सुरुवात झाली नीलाताई धामणकरांच्याकडे. त्यामुळे मी गेले आणि तिथेच माधवी पण आली होती. आम्ही दोघीच असल्याने त्यांनी लवकर सोडले. आम्ही एकमेकींची चौकशी करून घरी यायला निघालो आणि हीच आमच्या दोघींची पहिली भेट. नंतर भजनाच्या क्लासला भेटतच राहिलो. त्यानंतर विद्या पण क्लासला येऊ लागली. विद्या पण क्लासला येऊ लागली. आम्ही तिघी एकमेकींच्या कधी झालो ते समजलेच नाही. सतत भेटीने मैत्रीचे धागे घट्ट विणत गेले हे कळलेच नाही आणि हे धागे कायमचेच घट्ट झाले. माधवीला जवळून बघताना मला जाणवते ते दुसऱ्याला समजून घेणे, दुसऱ्याचे बोलणे ती खूप छान ऐकते. सहसा करून दुसऱ्याला ती कधी टोचून बोलतच नाही. वाईट सुद्धा कुणाकडे बोलत नाही, व्यक्त होत नाही. दुसऱ्याला आपलेसे करणे तिला छान जमते. जिथे जाईल तिथे सर्वांच्यात मिसळून जाते आणि आहे त्या परिस्थितीमध्ये समरस होते. तिला कंटाळा, आळस अजिबात नसतो. सदा उत्साही असते. काहीतरी कारण तिची चालूच असतात. आवाज चांगला असल्यामुळे गाणी भावमय व छान गाते. ऐकायला छान वाटते. ज्यांना गाण्याचे काहीच ज्ञान नव्हते त्या सर्व बायकांना
गाण्याची आवड निर्माण करून उत्तम अनेक ग्रुप त्यांनी तयार केले आणि क्लासेस घेते. उत्तम तर शिकवतेच, पण सर्व बायका छान तयार झाल्या असल्यामुळे तिलाच त्याचा खूप आनंद होतो. सर्वांना मदत करायला बाईसाहेब कायम पुढे असतात. आम्ही तिघी जेव्हा भेटतो, गप्पा मारतो, तेव्हा आमचं हसणं जोरात चालू असतं. खूप मजा येते. उत्साहाने, आनंदाने, एकदम ताजेतवाने होतो. असा मैत्रिणीचा स्नेह आमच्यामध्ये सदैव फुलतच राहतो. आज तुझ्या पुस्तकाचं प्रकाशन आहे. या आनंदाच्या क्षणी मी येऊ शकत नाही, याचं मला फार वाईट वाटते. कार्यक्रम छान दणदणीत उत्साहात होणार याची मला खात्री आहे. मूर्तिमंत उत्साह असणारी, बोलक्या चेहऱ्याची आणि खळखळून हसणारी माधवी. वाढदिवस 1 जूनला असणारी म्हणून म्हणावेसं वाटते, शुभ इच्छा जन्मदिनी या, शुभ आशिष जन्मदिनी या, पर्वणी ही आनंदाची, शतायुषी हो, भाग्यवंत हो, मनीषा आम्हा सर्वांची, जीवेत शरदशतम. भावी जीवन सफल होऊ दे, यशकीर्तीची कमान चढू दे, इच्छित सारे प्राप्त होऊ दे, उधळण रंगागंधाची, जीवेत शरदशतम, जीवेत शरदशतम, जीवेत शरदशतम. कवी कमल तळवेकर. सर, 2 सिनियर मोस्ट विद्यार्थिनी, वय वर्ष छोट्या, वय वर्ष 83 आणि माझं 79. खरं सांगू का, सुरुवातीला कॉलनीतले राजकुटुंब आणि त्यांची सून, मग ती बँकेत होती माझ्यासारखी, मी बँक ऑफ बरोडामध्ये होते, मग प्राध्यापक वगैरे वगैरे, आणि त्यानंतर ती गाणं शिकवते. पण आपल्याला कोण घेणार, कारण मी 71 वर्षी जाग आली मला की आपलं राहिलंय शिकायचं, पण आपल्याला कोण उभं करणार. पण हळूच माधवीला ही म्हणाली, अगं माधवी शिकवते. म्हटलं डेअरिंग नाही तिला विचारायचं, पण ती म्हणाली हो, पण आम्ही जरा दोघी स्वार्थी होतो, कारण तरुणांमध्ये आपल्यास गायचं आणि इज्जत काढून घ्यायची, त्याच्यापेक्षा आम्ही तिला म्हटलं, आमचा स्वतंत्र घेशील का ग क्लास. ती म्हणाली हो चालेल. एवढंच नाही तर आमच्यात कोणी नको हा आम्हाला, कारण काय उगाचच मग ते बघणार काय कशाला येतात आता. त्यामुळे आम्ही तिला आमच्या घरी, आमचे प्रॉब्लेम सगळे बघून ती आमच्या घरी येते. आणि हे किती वर्ष, 8 वर्ष. तुम्हाला सांगते, जेव्हा पहिल्यांदा या संमेलनाला आम्ही गायलो तेव्हा इतकं आम्ही, म्हणजे ही तरी थोडी गात होती, मी तर असं काही व्यासपीठावर वगैरे गात नव्हते, त्यामुळे तो जो आनंद होता. पहिल्यांदा मुलं सुद्धा असे बघायचे. परवा मुलगा म्हणाला, अगो बरे गातेस की आता. मी धरून पावले, बरं का विचार बोलला की छान गाता आता तुम्ही. आणि बरीच गाणी मी सुद्धा आता रोटरीच्या आमच्या व्यासपीठावर म्हणायला शिकले. सगळे क्रेडिट माधवीला आहे, ती सहन करते हो आम्हाला. मी प्रत्येकाला म्हणते, माधवी आम्ही जिवंत आहे तोपर्यंत तू शिकवत राहायचं आम्हाला अगदी. आणि ती खरंच सांगते हो. आणि आम्हाला संध्याबाई काही सापडत नाही, कारण आम्ही दोघीच असल्यामुळे, पण ती सुद्धा खरोखर मनापासून या कलेवर प्रेम करणारा जे असतात ना, पैशाचा तर काही हिशोबच नाहीये तिच्याकडे, कसलं काही नाहीये, पण माझ्या घरी यायला जायला आनंदाने त्या येतात आणि हिच्याकडे सुद्धा येतात. खरंच सांगते, असा कलाकार किंवा असा गुरु मिळणं मी नशीब स्वतःला समजते. काही नाती रक्ताची असतात, काही बांधलेली असतात आणि काही त्याच्या पलीकडे असतात. तसं माधवीचं आणि आमचं नातं आहे. ती गुरु तिला म्हणू का, तिला मैत्रीण म्हणू का, काय म्हणू, काही म्हणत नाही मी. खूप अशी जवळची अशी वाटते. आम्ही अनेक गप्पा गाण्या व्यतिरिक्त शेवटची 15 मिनिटं खाण्यापिण्यासाठी ठेवतो आणि गप्पा मारतो मनसोक्त. आणि ती ऐकते बरं का. महत्वाचं म्हणजे ऐकते. चला ग मला आता गडबड आहे मी जाते, असं कधीही तिचं नसतं. त्यामुळे एक खरंच सांगते, उतार वयामध्ये एक लाभलेली जवळची सखी असा एवढाच मी तिचा उल्लेख करते. माधवी, तुला मनापासून शुभेच्छा आणि अशी सदा हरित राहा.
परत एकदा म्हणा असं वाटतंय, शब्द तुमचे भाव आमचे, इतकं सुंदर व्यक्त झालात. आता मला असं वाटतं सगळ्यांची मनोगत झालेली आहेत. आता वळूयात आजच्या उत्सव मूर्तीकडे. माधवीताई, आता कसं वाटतंय? तुम्हाला आहे ना माईक? आजचं स्टेटस काय असेल आता? बरं, सखीने दिलेला मला बोलल्याशिवाय म्हणजे हे होईना, कर्मेना. त्यामुळं म्हणजे बोललंच पाहिजे असं मला आवर्जून वाटायला लागलं. तर आदरणीय व्यासपीठ, संग्रामजी सर आणि इतर मान्यवर. तर आता मीनाताई, म्हणजे त्यांचं माहेरचं नाव आहे मीना देशमुख. तर आम्ही माहेरकडून आलेली माणसं आहोत. म्हणजे याच्यामध्ये ज्योत्स्ना अभंग आहे, म्हणजे ज्यांच्या आमचे जे सासू सासरे भुजबळ, म्हणजे आशालता भुजबळ, सदाशिव भुजबळ यांच्या 3 मुली आलेल्या आहेत. योगिनी कानडे, नंतर ज्योत्स्ना अभंग आणि रागिनी जाधव. ते ह्या जे सर्व ही जी फॅमिली होती एवढे एकत्र असायचे आणि त्यांचं सर्वांचं केअरटेकर म्हणून मीनाताई, म्हणजे ह्या माधवी राजे ह्या त्यांचे केअरटेकर असायचे. म्हणजे तर त्या फार काळजी घ्यायच्या यांच्या. म्हणजे ते अगदी त्या शाळेत बरोबर जातात का नाही, येतात का नाही, बारीक सारीक गोष्टी, काय जेवल्यात का नाही. कारण यांच्या आईवडिलांचं रेशनिंग किराणाचं दुकान होतं, त्यांना वेळ नसायचा. मग हे सर्व काळजी ही जी आहेत आई बाबा आणि मीनाताई, हे त्यांची काळजी घ्यायची. म्हणजे तर असं एक एकत्र कुटुंब राहायचं. आम्हाला कधी यांना कधी वाटलंच नाही का आम्ही वेगळे आहोत. तर ते सर्वजण एकाच ठिकाणी राहत होते. हा जो त्यांचा स्वभाव आहे, मनुष्य जमा करणं, प्रेम लावणं, त्यांच्याबरोबर राहणं, हा त्यांचा पूर्वीपासूनचा स्वभाव आहे. म्हणजे आणि माणसं जमा करणं हा त्यांचा एक चांगला गुण आहे. मग चलता गया काफिला बनता गया. म्हणजे मी जसं जसं पुढे चालायला लागलो, लोक माझ्या मागे यायला लागले, तसं ते म्हणजे लोक संग्रह करण्याचा एक त्यांना एक चांगला हे आहे. म्हणजे का आपण काहीतरी परोपकार करत राहावं. म्हणजे जसं आहे म्हणतो आपण, परोपकारार्थ फलंती वृक्षा, परोपकारार्थ वहंती नद्या, परोपकारार्थम इदम शरीरम. हे जे परोपकारासाठीच आहे, ते जे कार्य करतात ते असंच कार्य आहे का, काय हे काम आहे का ते जनतेसाठी, लोकांसाठी आपण काहीतरी करावं आणि त्याच्यामधून त्यांना आनंद द्यावा आणि त्याच्यातून त्यांना एक वेगळा आनंद मिळतो. ही एक वेगळी देवाणघेवाण आहे. ते मला ते त्यांचा हे हा स्वभाव आहे किंवा त्यांचं हे जे मला व्यक्त करायचं होतं, तर हे जे त्यांचं जे कार्य आहे हे असंच पुढे चालू राहावं. त्यांनी आता हा समजा पहिला खंड आहे, असे बरेच खंड प्रकाशित करावेत आणि त्यांनी पुढे यावं आणि त्यांचा असाच पुढे उत्कर्ष होत राहावा अशा मी त्यांना आमच्या माहेरच्या लोकांकडून, भुजबळ कुटुंबियांतर्फे त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. आपुलकीचे जे शब्द होते ते खरोखरच डोळ्यात पाणी आणण्यासारखे होते. तर आता मला माधवीताईंना धक्क्यातून सारवायला बराच वेळ मिळालेला आहे, तर त्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त व्हावं असं मी सर्वांतर्फे त्यांना विनंती करते. नमस्कार रसिक श्रोते. एकतर खूप बोलायला सुचत नाहीये, कारण मी म्हणलं तसं आता धक्क्यावर धक्के बसतातच आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात असं काही या पुस्तकाचं होईल किंवा जे लिखाण मी सहज सुरू केलं होतं त्याला असं स्वरूप येईल असं अजिबातच वाटलं नव्हतं. 2 महिन्यापूर्वीच एप्रिलमध्ये तसं वाटलं लिहावं काहीतरी. एक मैत्रीण भेटली होती, ती म्हणली तू लिहित का नाहीस, सततच काहीतरी चालू असतं तर मनातलं लिहित का नाहीस. आणि मग अशी सुजाता म्हणली तसं मी म्हटलं की मग बघूया थोडंसं लिहून. तर तिने मला एक छान डायरी आणि 2 पेनं दिली. माधवीताई सुरू करा तुम्ही आता म्हणताय तर. त्याच डायरीत मी लिहितेय. काल माझा 80वा लेख पूर्ण झाला. आता अभंग सर म्हटले तसं की ह्या सगळ्याचं मूळ कदाचित बालपणात असेल. खरं सांगायचं तर अतिशय सामान्य कुटुंबात जन्म झाला, पण त्यातलं असामान्यत्व असं होतं की आई बाबा अतिशय सुसंस्कृत होते. सुशिक्षित असलेली माणसं सुसंस्कृत असतात असं नाही.
म्हणजे सिनेमा नाटकावर पैसे घालवण्यापेक्षा पुस्तकावर पैसे घालवावे अशा मताचे असलेले माझे आई बाबा. आणि आपल्याकडे एक भाकरी असेल तर एकाचंच पोट कशाला भरायला पाहिजे, अर्धी भाकरी दुसऱ्याला द्यावी, हे संस्कार झाले होते. आणि सुदैवाने आमच्या तिन्ही भावंडांमध्ये ते आलेले आहेत की कायम फक्त आपलं पाहायचं नाही, ते जनावरं पण जगतात, पशुपक्षी पण जगतात, फक्त स्वतःसाठी जगणं. तर ज्या गोष्टीत मला आनंद होतो त्यांनी दुसऱ्याला पण होतो हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा हे लिखाण सुरू केलं. आणि गाण्याच्या बाबतीत म्हणलं तसं की आम्ही पण लता अशासारखं कधी गाऊ शकणार नव्हतोच, पण म्हणून गायचंच नाही का, तर का आनंद तो घ्यायचा नाही. आणि जेव्हा आम्ही 40-50च्या पुढच्या स्त्रियांना शिकवायला सुरुवात केली आणि मग एक लक्षात आलं की ही सायकोलॉजिकल ट्रीटमेंट दिल्यासारखं होतंय त्यांना, की गाणं शिकल्यानंतर किंवा शिकत असताना त्यांच्यावर होणारे शारीरिक आणि मानसिक परिणाम हे आम्हाला खूप जणांकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या समजत गेले. आणि मग वाटलं की गाणं येतंय, जसं घर बांधतानाची प्रोसेस जास्ती महत्त्वाची असते घर छान दिसण्यापेक्षा, तसं गाणं शिकत असतानाचा मिळणारा आनंद असतो ना, तो घ्यायला शिका. असं मी आणि संध्या कायम सांगत असतो त्यांना की अगं ठीक आहे ना, तुमच्या वयाप्रमाणे, तब्येतीप्रमाणे आणि आवाजाप्रमाणे तुम्ही गाणं म्हणणार आहात. त्यामुळे ती तुलना स्वतःशी करायची की मागच्या वर्षी हे गाणं मी कसं म्हणत होते, त्याच्यापेक्षा यंदा छान म्हणतेय का, मला गाणं समजायला लागलंय का, मला गाणं ऐकायचंय कसं समजायला लागलंय का. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात. आणि सुदैवाने सर्व विद्यार्थिनी या खूप समंजस, सुशिक्षित आणि खरं खरं ज्यांना आवडतंय गाणं अशा भेटतायत. त्यामुळे माझं आणि संध्याचं हे सांगीतिक हे पण खूप चांगलं चाललेलं आहे. दुसरी गोष्ट निवेदिताचं, म्हणजे आता मला तू ती काय म्हणली होतीस त्या दिवशी आठवत आहे, रामनवमीच्या दिवशी सहज आमचा कार्यक्रम होता एका मैत्रिणीच्या घरी, तर तबला भरता भरता मला म्हणली माझ्या डोक्यात आहे बरं का पुस्तक काढायचं. तर मी असं म्हणजे काय माहितीये माझं लिखाण काय, मला त्याची साहित्यिक व्हॅल्यू त्याला काही नाही हे मला सुद्धा माहितीये, मी काही लेखिका नाही. पण म्हणलं तसे की जे जे अनुभवात गेले, जशी जशी माणसं भेटत गेली आणि एक म्हणजे मुकुंदनी मगाशी सांगितलं असं, मुकुंद सर म्हणते आता व्यासपीठावर आहेस तू, नाही 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 रे असं नाही, तुझी जी जागा आहे ती आहेच, की प्रत्येक वेळी सगळ्यांना सगळं मिळतंच असं नाही, पण सारखं दुसरीकडे बघायचं आणि असमाधानी राहायचं. अगदी तब्येतीच्या तक्रारींपासून पैशांपासून, म्हणजे मध्ये एकदा वाचनात आलं होतं की आपल्या लहानपणी सायकलवाला गाडीवाल्यांकडे बघायचा, आता असं झालंय गाड्या मर्सिडीज घरात ठेवून ती लोक सायकल चालवतात. म्हणजे काय, कुठं जातोय परत आपण. तर जे जे रोज घडत जातं, छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याचा आपल्या पॉझिटिव्ह ह्याच्यातून कसा विचार करायचा आणि वाईटातून चांगलं काय बघायचं, हा एकच हेतू ठेवून मी लिहिते. रोज रात्री पेन आणि डायरी घेते, तोपर्यंत मला माहिती नसतं की आज माझ्या डोक्यात काय येणार आहे ते. कधी कधी मधले 2 दिवस नाही वाटलं लिहायचं, तारीख घातली बंद करून ठेवून दिलं. म्हणजे लिहायचं म्हणून लिहिणं असं पण नाहीये, पण इच्छा होते तेव्हा लिहिते. कधी कधी लिहीन, कधी कधी नाही लिहिणार. आणि वंदनाने रसिक श्रोतेचा उल्लेख केला, त्याच्या मागे पण असं एक होतं की जेव्हा करोना आला तेव्हा खरंच माणसं भेटत नव्हती एकमेकांना, आणि 2-3 छान लेख वाचनात आले आणि मी ते ऑडिओ केले आणि काही जवळच्या मैत्रिणींना पाठवले. तर त्या असं म्हणल्या की छान वाटतंय ग, वाचत जातो रोज. आणि आता असं झालंय की रसिक श्रोत्यांनाही सवय झाली आणि मलाही सवय झाली की रात्रीचा 1 वाजला तरी तो ऑडिओ करायचा आणि टाकायचा. म्हणजे ह्याच्यामध्ये मी म्हणते ना की माझा पण आनंद भरपूर आहे, असं काही मी उपकार कुणावर काही करत नाहीये, पण ह्याने दुसऱ्यांना आनंद मिळतो ह्याचा मला आनंद निश्चित आहे. संध्याबद्दल मुद्दाम बोलणारे, अशी मैत्रीण फार नशिबाने मिळते आणि तशी तुम्हाला सगळ्यांना पण मिळो. म्हणजे मी तिला रागवते पण खूप वेळा आणि अनेक भूमिकांमधून रागवते, बहिणीसारखी रागवते, मैत्रिणीसारखी रागवते, चुकली तर तिला खूप बोलते पण असं असतं ना की काही नाती शब्दांपलीकडची असतात. म्हणजे तिने इतकं मनावर घेतलं असेल याची मला खरंच कल्पना नव्हती. आणि आम्ही बरेच वेळा बरोबर असतो, म्हणलं हिने माझ्या अपरोक्ष कधी केलं आणि सगळ्यांपासून म्हणजे माझ्यापासून गुप्त ठेवून तुमच्यापर्यंत पोहोचवलं.
त्यामुळे तिचे आभार मानून मी त्या नात्याला कमी नाही समजणार आहे. पण खूप खूप मनापासून आनंद, आणि मी स्वतःला आज बिल गेट्सपेक्षा आणि अंबानींपेक्षा श्रीमंत समजते. कारण तुमच्यासारख्या लोकांना जमा करता येणं म्हणजे ते पण एक म्हणलं जातं की खरी श्रीमंती कुठे, तुमच्या दारात चपलांचा ढीग किती आहे त्याच्यावरून. तर म्हणून मी म्हणते की मी आज जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे, तुमच्या सगळ्यांमुळे, संध्यामुळे, निवेदितामुळे. आणि अजून जास्ती बोलता येत नाहीये, बोलू किती पण वेळ शकेल. हो, ते तर मला घरातला पाठिंबा पूर्ण आहेच. म्हणजे कसं असतं माहितीये काय, छोटी गोष्ट आहे, कटकट नाही करणं हा सुद्धा पाठिंबा आहे. माहितीये का, छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही कुरकुर करत बसला तर काय एवढा वेळ गेले तेच, मग ह्याचं काय झालं. कटकट न करता, म्हणजे जेव्हा त्यांच्या बहुतेक लक्षात असलं की बरं करते बायको काहीतरी बाहेर जाऊन, म्हणजे नुसतीच कुठतरी भीषण नाटकं सिनेमानं जात नाहीये, काहीतरी करत असावी. त्यामुळे त्यांची कटकट नाहीच. माझ्या मुलांचा तर कायम सपोर्ट आहे आणि जावेचा तर आहेच. म्हणजे मी म्हटलं ना की बहिणी बहिणींचं सुद्धा पटत नाही, त्या मनाने आमचं फारच पटतं. म्हणजे आणि ती बहीण कशी अतिशय भिन्न हे आमचे आहेत. म्हणजे अगदी जातपात नाही मला काढायची, पण म्हणजे ती अंड पण नव्हतं त्या घरातनं आलेली, आणि मी जन्माला बोरनाळापासून उष्णावळापासून नॉनव्हेज खाल्लेली अशी मी. अशा दोघी एकत्र येणं. आणि आता पुढची पिढी म्हणजे नम्रता, की ती पण गुजराती, म्हणजे त्यांच्याकडे पण अंड सुद्धा नाही, पण ती पण आम्हाला सगळ्यांना ॲक्सेप्ट करून आमची वेळी म्हणजे 4 म्हाताऱ्यांना सांभाळतीये घरात. हे तिचं अत्यंत कौतुक आहे. ही एक ज्येष्ठ नागरिक लोक सांभाळत नाहीत. आणि आज 13 वर्ष 4 सिनियर सिटीजन बरोबर ती राहते आणि बहुतेक आनंदाने राहते. त्यामुळे आणि आमचा नातू पण बारका किती, म्हणजे त्यांनी सुद्धा सिक्रेट ठेवलं होतं हे, की असं काकीला नाही सांगायचं. थँक्यू थँक्यू. त्यामुळे सगळ्यांचे मनापासून थँक्यू म्हणलं की थँक्यू म्हणून मी आपल्या नात्यामध्ये असं हे नाही आणणार आहे, अंतर आणणार आहे. पण तुम्ही खरंच सगळे माझे जीवाभावाचे आहात, म्हणूनच तुम्ही आलात. आणि हे मुखपृष्ठ आणि सगळं मी पण आजच बघतेय. हे मला धक्के म्हणलं पण की ह्याच्यापासून सगळे धक्केच आहेत, पण खूप सुंदर झालंय, त्याच्यासाठी मनापासून थँक्यू. आता अगदी महत्वाचं काम राहिलंय. या कामासाठी बऱ्याच लोकांनी योगदान दिलेलं आहे, तर ते आभार प्रदर्शनाचं काम संध्याताई करणार आहेत. ही पहिलीच वेळ असेल, म्हणजे मला बोलता येत नाही, हे पहिलं आहे, पण आता आज प्रयत्न करते. सगळ्यात प्रथम तुम्ही सर्व आलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. आणि म्हणजे सगळं मी वेळोवेळी सांगत होते, सांगू नका सांगू नका, कोणाला काही सांगू नका, फक्त तिला एकटीलाच माहीत नव्हतं, बाकी सगळ्यांना सगळं माहिती होतं. आणि तुम्ही पण काय म्हणतो ना आपण, ते पाळलं चांगलं हे, त्यामुळे बरं वाटलं. सर्वात पहिल्यांदा म्हणजे वेळात वेळ काढून मुकुंद सर आणि अदिती मॅडम आल्या, त्याबद्दल मॅडम वगैरे म्हणजे आता बोलते म्हणून मी अगं नाही, पहिली वेळ आहे माझी. नाही नाही, वेळात वेळ काढून आलात त्यामुळे, आणि घरचं कार्यक्रम समजून आलात त्याबद्दल तुमचे आभार. आणि हे पण हो मुकुंद सर आणि आदिती, एक छोटीशी भेट, म्हणजे असं काही आज पर्यावरण, जागतिक पर्यावरण, त्यानिमित्त आम्ही बुके वगैरे जास्ती आणला नाही. हो, त्या स्टेजवर बसलेल्या सगळ्यांनाच मी विनंती करते की प्लीज द्यावं म्हणून. निवेदिता म्हणजे काकीला तूच दे आता. आणि बाबाला देते.
ज्योती वाटवे. हो. अतिशय अभ्यासपूर्ण असं त्यांचं सूत्रसंचालन ऐकत बसावं असं वाटतंय. अतिशय अभ्यासपूर्ण आणि ऐकत बसावं असं सूत्रसंचालन आहे. असं वाटलंच नाही की त्या सूत्रसंचालिका आहेत, पण त्यांनी पहिल्यापासून जी सूत्र हातात घेतली ती अगदी आपल्याला सगळ्यांना खिळवून ठेवलं. आणि ह्याच्यानंतर काय ते बरोबर गुंफण त्या करत होत्या. त्या गाण्याच्या ग्रुपमध्ये आहेत, त्या गातात. त्यांचं गाणं मी ऐकत असते आणि त्यांचं स्वतःचं भरतकाम आहे. आणि माधवीच्या पुस्तकात भरतकामाविषयीचा लेख पण आहे, तर तो पण आता त्या ह्यांनी आपला वाचला जाईल. आणि त्यातले खूप छान त्यांनी कविता सुरुवातीला जी केली त्याच्यामध्येच बरंचसा मनोगत माझं बोलून झालं होतं, त्यामुळे तेव्हाच मी म्हणणार होते की आता मी नाही बोललं तरी चालेल, पण ते काव्यरूपात त्यांनी छान आपल्यासमोर मांडलं आणि छान झाला कार्यक्रम. अगदी एकदम छान त्यांनी उंचीवर नेऊन ठेवला. मस्त. मला जास्ती बोलता येत नाही, त्यामुळे निवेदिताने हे काम खूप छान. नाही हे ठेवा ना, मला दिलेलं आहे. शिवचैतन्य हॉल आपला जो आता आहे, त्यांचा श्री आणि सौ वेलणकर आणि त्यांचा सगळा स्टाफ यांचं मनापासून आभार. तसंच मधुमती प्रकाशनाच्या प्रमुख निवेदिता मेंदळे यांच्या सहकार्याने पुस्तकाची छपाई म्हणजे छान तऱ्हेने करता आली. तसंच फ्लेक्स आणि इतरही अनेक गोष्टी म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी जे प्रूफ रिडिंग वगैरे जे आहे, मला त्याचा खरंच अनुभव एवढा नव्हता, म्हणजे नाही आहे. कधीतरी केलेलं आहे शाळेत वगैरे असताना, पण पहिल्यांदा सगळं एकत्र करून संकलन करून करणं हे सगळं जरा माझ्या दृष्टीने थोडासा कठीण होतं, पण ते निवेदितेच्या साहाय्याने मला करता आलं, त्यामुळे तिचे आभार. आभार नाही मानत, ती रागवेल मला, पण धन्यवाद म्हणते. तसंच व्हिडिओ शूटिंग करणारे विसाळ आणि त्यांचे सहकारी आपल्या इथे आले, त्यामुळे त्यांचे आभार. सुजाता खैरनार आमची मैत्रीण आणि विद्यार्थिनी पण आहे. ती पण वेळोवेळी म्हणजे आम्ही तिचं ब्युटी पार्लर आहे, आम्ही आता तिच्याकडे जाऊन म्हणतात तसं थोडा मेकअप चेहऱ्यावरती जे काय आहे बरं दिसतोय. त्यामुळे तिला असं आयत्या वेळेला आम्ही फोन केला होता, आम्ही येतोय, काही करा, आम्हाला माहित नाही म्हणून. आणि तिला हे इथे यायचं होतं, पण म्हटलं नाही, मला वेगळा कार्यक्रम आहे, माधवीचा वेगळा आहे, असं करून पटापटा कर असं सांगितलं होतं. त्यामुळे तिचे आभार वेळेवर करून दिल्याबद्दल आणि आम्हाला सोडल्याबद्दल. नंतर दारासमोर आपण जी छान रांगोळी बघितली आणि इकडे पण काढलेली आहे, त्या आत्ता आल्या होत्या जयाताई, त्यांचाही आभार. तसंच म्हणजे प्रतापराजे, सत्यजित, नम्रता, मेधा, म्हणजे सगळे राजे फॅमिली, कारण मी वेळोवेळी त्यांना खूप त्रास दिलाय, कोणाला काही सांगू नका, अर्जुन सकट, म्हणजे की सिक्रेट आहे, अजिबात तू सांगणार नाही आहेस का, बरं नाही, असं करून त्यांनी जे आत्तापर्यंत तुला त्याच्याबद्दल वेगळं बक्षीस देणार आहे. आणि तुम्हाला जो त्रास दिला त्याच्याबद्दल मी त्यांचे क्षमा मागते. म्हणजे दरवेळेला आहे ना, नका सांगू, इकडे गेलं की या खोलीत गेलं की अरे बापरे ही आली, असं होत होतं लपंडा. तसंच सर्व देशमुख फॅमिलीचे मी म्हणजे सगळे जे आहेत, कारण त्यांनाही मी फोन करून सांगितलं होतं की नका सांगू, आणि तिला सरप्राईज आहे, त्यामुळे त्यांनी पण, नाही तर 1-2 फंक्शनला त्यांच्या भेटले पण आहेत सगळे, पण तिला काही न सांगता त्यांनी त्यांचा एन्जॉय केला आणि इथे येऊन आत्ता त्यांनी उपस्थिती दिल्याबद्दलही त्यांचे आभार. आणि माफी मागते, म्हणजे तुम्हाला मी फोन करून त्रास दिलेला आहे खूप. तसंच निवेदिता, अंजली, पंचाक्षरी आहेत आता आले, वर्षा आणि वंदना, या सगळ्यांच्या म्हणजे मदतीने मी हा कार्यक्रम करू शकले. ज्योतिताई आहेत त्या इथे, आणि इथे आलेल्या तिच्या मैत्रिणी, नातेवाईक आणि ओळखीचे, म्हणजे मी जास्ती ओळखत नाही, पण मी फोन केले होते, मला माहिती आहे, त्या सगळ्यांचाही आभार. एवढंच बोलते, कारण मला नाही जास्त बोलता येत. हो सांगते ना, पण हे असं असतं, म्हणजे मला आता बरं वाटलं की आता आहे, बरं झालं ना, संपलंय आता. जेवणाची आहे सोय, बुफे लावलेला आहे, 1-2 मिनिटं. नमस्कार, मी विनायक पद्मकर देशमुख, माधवी राजेंचा लहान भाऊ.
नॉर्मली देशमुखांमध्ये कौतुक करण्याची पद्धत नाही. म्हणजे लहानपणापासून वंदना आणि ताई हे केशवा माधवा गाणे कुठल्याही आमच्या प्रोग्रामला ना त्या तेच गाणं म्हणायचे. पण माझ्या आईबाबांनी म्हणजे आमच्या आईबाबांनी नॉर्मली कौतुक फार आमचं लोकांसमोर केलं नाही. त्याच्यात अशी त्यांचा हेतू असावा की आम्ही शेफारून जाऊ नये म्हणून. ओके. आणि ताई जसं म्हणली की शेअर करणं, तुमच्या ज्या काय चांगल्या गोष्टी आहेत त्या दुसऱ्यांबरोबर शेअर करणं हे आम्हाला आईबाबांनी शिकवलं. तर आमची जी कमी आहे कौतुक न करण्याची ती तुम्ही सर्वांनी भरून काढली त्याच्याबद्दल मनापासून कारण नॉर्मली नाहीच म्हणजे असं म्हणजे असे गुण जे आहेत ना ते फक्त तुमच्याकडनंच आम्ही ऐकतो. नॉर्मली नाही म्हणजे नाहीच. तर मुकुंद सर, प्रताप मी म्हणलं तसं की राजे फॅमिली पण पूर्णपणे तिच्या मागे उभी आहे म्हणून ती करू शकली. प्रताप, मेधा, दादा, नम्रता, सत्तू आणि इवन रणजित ऑस्ट्रेलियावर मध्ये जरी किंवा स्पेन मध्ये जरी असला तरी तो तिच्या कायम मागे उभा राहिलेला आहे. आणि तुमच्यासारख्या आपतेष्टांमुळं हे शक्य झालं असं मला वाटतं. धन्यवाद. आता सगळ्यांना भूक लागली असेल त्यामुळे आवडतो तसं. आता भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी सगळ्यांनी यावं आणि मनसोक्त आस्वाद घ्यावा. सॉरी, अगदी महत्वाची गोष्ट राहिली सांगायची. पुस्तक विक्रीसाठी बाहेर ठेवलेली आहे तर जरूर घ्यावी. आम्हीच स्टेटस रोज वाचत होतो पण तरी आता तर आम्हाला संग्रहित स्वरूपात मिळाल्या त्याचा खूप आनंद होतोय. तर सगळ्या थँक्स मी संध्याताईंना देते आणि आता ते आमच्यापुढे कायम आम्ही जतन करून ठेवू. अजून एक पुस्तक होऊन जाऊन दे.